कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा मला एखादा, माय मावल्या कुठं लिहिलंय का? नाही, दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील असं काही आहे का? तरी सुद्धा 99% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? मोती. 2 महिने आधीपासून जाहिरात असती, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली, दिवाळी आत्ताची आहे. कल्पना सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा आम्ही बघत नाही खरं खोटं काय. आमच्याकडे फॉर्च्युनर मध्ये महाराज आला की हुशार आहे, चलत आला की मूर्ख आहे. फॉर्च्युनर वाल्याला हरिपटका पाठ नसना पण तिथं गर्दी आहे. चलत येणाऱ्याची ज्ञानेश्वरी का मुखदगत असना पण लोक त्याला मानत नाही. प्रेझेंटेशन, दिखावा, कल्पना. नामदेव आहेत तेच सांगतात, हे नको बाबा आयुष्य. जे येते खरं, चांगला तर चांगला, वाईट तर. हे बघा, पैसा कमवायला परमात्म्याने कधीच नकार दिला नाही. जो तुमचा व्यवसाय व्यवस्थित करा, काही फरक पडत नाही. फक्त आपल्या पैशातला 10% भाग देवाला गेला पाहिजे. मी नाही म्हणत, शास्त्र सांगतं न्यायोपार्जित वित्तस्य दशम अंशेन धीमहि कर्तव्य विनियोगस्य ईश्वर प्रीत्यर्थ इवच. 100 कमवताय, 10 रुपये देव देश धर्मासाठी जाऊ द्या. ज्याला गरज आहे त्याला द्या, पण वाक्य नीट ऐका. ज्याला गरज आहे, वाक्य कळतंय? ज्याला गरज आहे त्याला द्या. नाही तर होतं काय, सप्त्याच्या पंक्तीमध्ये साहेब आले की गरीबाच्या पोराला उठावं लागतं. खुशाल माणसं म्हणतात उठ साहेबाला बसू दे, उठ साहेबाला बसू दे. पुन्हा साहेबाला म्हणणार साहेब 2 घास, साहेब 2 घास खा, साहेब 2 घास खा. गरज नाही साहेबाला. साहेबानं लय खाल्लंय, आपलं खाऊन काही पोट नाही भरणार महाराज बरं का. काही गरज नाही, कशाला काय उगा नाही त्या गोष्टी. ज्याला गरज आहे त्याला द्या. हे मी नाही म्हणत, माऊली म्हणतात जरी स्वधर्मात होते जे जे मिळे आपण याते ते ते दिजे बहुते सन्मान योगे. बघा, देश काल पात्र पाहून दान करा, नाही तिथे करू नका. आणि जे दान करताय त्याचा बोभाटा करू उगा नाही. काय आयुष्यात खरं राहिलंय आपल्या? सांग बरं. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपलं. बरं, लोकाला नावं ठेवायच्या आधी आपण आपलं बघू ना. आपण काय गुणाचे? 500 1000वर मतदान करणाऱ्या जाती आपल्या. आपण काय अपेक्षा ठेवायची दुसऱ्याकडनं? सांगा ना मला. कोण आहे आपण? काही नाही आपल्याला. यहाँ कोई मरे वोटो के लिए तो कोई मरे नोटो के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे किन हराम जादो के लिए. ते बिचारे म्हणत असतील कुणासाठी मेलो बाबा. कोण आहे आपण? काही गंधन नाही आपल्याला. आपल्याला फक्त माझी गाडी, माझी महाडी, माझी दाढी, माझी बॉडी, माझ्याच बायकोची गोल गोल साडी, बस. तर गाव पेटलं तरी चालतंय की हो आपल्याला. काय देव देश धर्म आपण सांभाळला, आपण लोकांना ज्ञान शिकवायला काही नाही. आणि कसं आहे ना, पुढच्याच पिढीला नावं ठेवायचं नसतं बघा. आता ही म्हातारी माणसं निस्ती म्हणतात पोरवाया गेली, पोरवाया गेली आणि पोरवाया गेली. अहो पण का गेली बाबा? बिडी फुकू फुकू तुमची थोबाडा आत गेली म्हणून आमची पोरं वाया गेली. तुम्ही जे केलं ते आम्ही उघड्या डोळ्यानं बघितलं ना बाबा, आहे की नाही? मारुतीच्या वट्ट्यावर बसून तुम्ही पत्ते खेळले, होय? ब्रह्मचारी मारुतीला तुम्ही राणी दाखवली. तुम्ही गुणाचे होय, फक्त आम्ही पोरच तेवढे वाया गेले, आहे की नाही? काय पण बोलणं तुमचं. आता या बायका सुद्धा दारात बसल्यावर म्हाताऱ्या आजकालच्या काय पुरीत वय, ह्यांना काय लाज आहेत वय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, ह्यांना काय झळ आहे, सगळं आयत्त भेटलं वय ग माय. ऍक्सेप्टेड, मान्य करतो आम्ही. आणि आम्हाला हे मान्यच करावं लागेल. मागच्या पिढीने वाईट काळ बघितला म्हणून आम्हाला सुखाचा काळ आला, हे आम्ही मान्य करतो. पण तुम्ही आत्ता काय करताय? आता मिसरी चुळती. तुझ्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. इतका भांगार वास आहे त्या मिसरीचा. तू तू नातीला कुठल्या तोंडानं ज्ञानेश्वरी वाचायला सांगणारच नाही ना ग माय. घरात असल्याशिवाय दारात येत, अरे विहिरीत नाही पौऱ्यात कुठून येणार आहे? मग तेच नामदेवराय सांगतात, मी आयुष्य त्या व्यक्तीला मागत नाही, फावी तया कुळा. कुठल्या कुळाला? होती जे सात्विक, जे कुळ सात्विक आहे, ज्या कुळात भजन आहे, मी त्या कुळाला आयुष्य मागतोय. मग ज्ञानोपरायणापासून आतापर्यंतच्या प्रत्येक वारकऱ्यासाठी मी आयुष्य मागतोय. का? कारण ते कर्म संपत नाही ना. आणि कुळाची पुण्य असल्याशिवाय व्यक्तिमत्व वैष्णव असू शकत नाही. माऊलींचं मत आहे
तसे जरीची वाट न पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं, कृपा करावी, याच्यासाठी बहुत सुकृताची जोडी म्हणून ही विठ्ठली आवडी. उगच देव कसा आवडेल? उगच देव आवडत असतो का सांगा? जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. उगच कसा देव आवडेल? आजकालच्या पोरापोरींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसलं नाहीत. आजची पोरं आम्हाला सांगतात आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुम्हाला नाकारेल, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा स्वीकारणार नाही, हे सत्य तुम्हाला मान्यच करावं लागेल. देव आहे म्हणून चाल. मधले 2-4 धटकुले टाळ्या वाजवतच नाही, त्यांना माझी जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, आपल्याला शिकवित होती, येड्यात काढीत होती, अख्खा मंडप ऐकत होता, पट्ट्या निस्ता बसला होता. ऍटिट्यूड कशाच काय बाबा तुझ्याकडे? तुम्हाला खरं सांगू का माऊली, मी ज्या नामदेवरायांचा मी अभंग घेतला ना, त्या नामदेवरायांची बायको राजाई 2.25 क्विंटल सोन्याच्या पलंगावर झोपायची. 350 किलोचा पलंग नामदेवरायांच्या बायकोला झोपायला होता. श्रीमंती काय असेल त्या माणसाची, तरी नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती बायको. तुमचं बरं आहे ना? आपलं विचारलं महाराज बरं का, कशाची जागीरदारी काय असणार आहे? असून असून तुमच्याकडं माझ्याकडं 2-4 बंगले, 2-4 गाड्या, हे काही नाही दादा. 65 लाखाची सावकारकी होती तुकोबांची. किती? 65 लाख. 450 वर्षापूर्वी. आत्ताचा लाख म्हणजे तेव्हाचा रुपया, अशा हिशोबानं 65 लाख. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या होत्या. एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. अशा कागदाच्या किती बैलगाड्या? पोती भरून 25 बैलगाड्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. ही श्रीमंती जगद्गुरु तुकोबांची होती. अरे ते तुकोबाराय म्हणतात, अनाथ अपराधी पतित आगळा, परी पाया वेगळा नका करू. कोण आहे आपण? सवय करूस आहे आपला, त्यो बी पेटल, भजन करीत जा, काही नाही आपल्याकडं. आपण देवाच्या सुद्धा असो पाया पडतो. ही पद्धत आहे आपली देवाच्या पाया पडायची महाराज बरं का. कीर्तनात टाळी, 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 कीर्तनात टाळी वाजवणारा माणूस फार पुण्यवान. आणि कीर्तनात आनंद घेऊन नाचणारं व्यक्तिमत्व साक्षात पांडुरंग परमात्म्यासारखं. खूप ताकद आहे दादा या कीर्तनात.
कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन सांग कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन सांग होयांग हरिरूप. अहो माणसालाही देव करायची ताकद या व्यासपीठात आहे. जगद्गुरु तुकोबांचं कीर्तन आहे देहूमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांनी कीर्तनाला यावं आणि मातीतच मांडी घालून बसावं. त्यांना नसतं का खुर्चीवर बसता आलं, मातीतच बसले ते. तुकोबा मोठ्या मनाचे, पायाखालचं गोंगडं काढलं आणि छत्रपतींना बसायला टाकलं. सांगितलं, राज हिंदवी स्वराज्याचं धनी आहात, जानता राजा आहात, अधिकार आहे तुमचा, बसा घोंगड्यावर. छत्रपतींनी नम्रपणे सांगावं, बुवा आऊसाहेबांची शिकवण आहे, जोपर्यंत संतांच्या चरणाशी बसलोय तोपर्यंत शत्रूला चरणाशी घ्यायची ताकद मनगटात आहे. ज्या दिवशी तुमची बराबरी करायला जाऊ त्या दिवशी आमच्या सिंहासनावर भलता बसल्याशिवाय राहणार नाही, एवढं कळतं आम्हाला. आम्ही तुमच्या चरणाशीच बरे. काय नीतिमत्ता म्हणावी हो. म्हणून तर हिंदवी स्वराज्य उभं राहायची ताकद आहे. आमच्याकडे सरपंचाला खुर्ची नाही दिली की राग येतो. अहो चालू मरू द्या, माझी सरपंचाला सुद्धा खुर्ची लागते महाराज बरं का, त्यालाही राग येतो. नाही बाबा मला सन्मान दिला पाहिजे, मला सन्मान नाही दिला तर बघतो कसा कार्यक्रम होतोय. लय सन्मान देण्यात आयुष्य चाललं. नामदेवराय तेच तर सांगतात, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, 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 लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत झाले तिचे वाटी एवढे डोळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे गाडग्या एवढे राळे. उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. हे नामदेवरायांचे कूट अभंग आहेत. हे कुठून कुठून किती बी कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुठ म्हणायचं महाराज बरं का. कुठ म्हणजे जरा खोडकर, लटक म्हणजे खोट, कटक म्हणजे कुटानं. नामदेवराय म्हणले आयुष्यात सगळं खोटं निघालं. काय झालं नामदेव महाराज, अहो चिमणी उडत होती आणि उडता उडता चरत होती. असं कुठं होतं का महाराज, अहो काही बोलता का. अहो चिमणीचं डोळं वाटी इतकं होतं. कुणाचं, चिमणी, चिमण्यानो आपलं सॉरी माय मावल्यानो, चिमणी केवढी वाटी केवढी, एवढ्या चिमणीचं एवढं डोळं असतील का. अहो महाराज काही बोलता का, संत आहात ना. नामदेवराय म्हणले आम्ही लटकेशी न बोलू वर्तमान खोटे, विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाही. खरं सांगतोय, मुंगी व्याली शिंगी झाली तिचे दूध किती, 17 रांजण भरले पिले 12 हत्ती. कोण व्याली, मुंगी, तिचं दूध 17 रांजण, कुणाचं, मुंगीचं, पिले किती 12 हत्ती. कुणाचं दूध, माय मावल्या. हा ऐका कीर्तन, काही ढेकळं वेळ लागणार आहे बाय. आयुष्य असंच चालय ग, कल्पनेची नुसतं आयुष्य खोट आहे. कर्म कमी बोभाटा जास्त, ज्ञान कमी अहंकार नको देवा. ही संत मंडळी यांना खऱ्या सुखाचा आनंद दे. या बाधेतनं बाहेर काढ. लय बेकार बाधा ही कल्पना. संकल्पे सृष्टी घडी सवेची विकल्पोनी मोडी, मनोरथांच्या उतरंडी उतरी रची.
ही कल्पना एका माणसात एका मिनिटात राजा आणि एका मिनिटात रंक करते. नको देवा असली कल्पना. काय करायचं जगात, काही खरं नाही राहिलं बघा. तुम्हाला खरं सांगते, एवढा जरी सुंदर कीर्तन सोहळा केला तरी अख्खं गाव चांगलं म्हणल असं नाही. 2-4 तरी खौट बोलणारच महाराज बरं का.